नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते आणि यंदा महाशिवरात्र आहे 26 फेब्रुवारीला. तर देवांचे देव, तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा महाशिवरात्र हा सर्वात आवडता सण उत्सव आहे. आणि या दिवशी जो व्यक्ती महाशिवरात्रीचे व्रत पालन करतो व त्याचबरोबर शिवपार्वतीचे पूजन करतो, भगवान शंकर त्यांच्या सर्व मनातील इच्छा मनोकामना पूर्ण करतात. या दिवशी उपवास केल्याने, पूजा केल्याने अपार सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते. आणि जे लोक शिवरात्रीच्या दिवशी विधिवत पूजन करतात, शिवपार्वतीचे पूजन करतात, त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न, दुःख, दारिद्र्य भगवान शिवशंकर भोलेनाथ दूर करत असतात आणि सर्व त्यांच्या मनोवांछित इच्छा ते पूर्ण करत असतात. तर आता आपण हे जाणून घेऊया की महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला घरच्या घरी महादेवाची पूजा कशी करायची आहे. त्याचबरोबर बघा मंडळी, आपल्यापैकी बरेच जण नोकरी करतात, या धकाधकीच्या जीवनामध्ये त्यांच्याकडून एवढी मोठी पूजा करणं शक्य होत नाही. तर त्यांनी नोकरदार वर्ग वगैरे असतात, तर त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने 5-10 मिनिटांमध्ये सुद्धा तुम्ही कशा प्रकारे पूजा करू शकता हे देखील पाहू. त्याचबरोबर मंदिरामध्ये आपल्याला पूजा करायला जायचं आहे, तर त्यासोबत आपल्याला काय काय न्यायचं आहे पूजेसाठी, पूजा कशी करायची हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर 4 वेळेसची प्रहर सेवा चा मुहूर्त कुठला आहे हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, 26 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र. तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे. त्यानंतर स्वच्छ पांढरे कपडे आपल्याला परिधान करायचे आहेत. त्यानंतर रोजची आपली जी काही देवपूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला जिथे आपल्याला पूजा करायची आहे अगोदर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. नंतर त्यावर एक पाट किंवा चौरंगत आपल्याला तिथे ठेवायचा आहे. त्यानंतर त्याच्यावर पांढरे वस्त्र अंथरून घ्या आणि सर्वात अगोदर आपल्याला त्याच्यावर दीपपूजन करायचं आहे. कुठलीही पूजा करत असताना अग्निदेवतेच्या साक्षीने जर ती पूजा केली तर त्या पूजेचं फळ हे आपल्याला लवकर मिळत असतं आणि ती पूजा देवापर्यंत लवकर पोहोचत असते. त्यामुळे सर्वात अगोदर दीपपूजन करून घ्यायचं आहे. दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत, फुल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुढची पूजा करायची आहे. महाशिवरात्रीच्या दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा सुद्धा तुम्ही अशी पूजा करू शकता. बघा मंडळी, आपल्या सर्वांना माहिती आहे की भगवान शिवशंकर हे भोळे आहेत, ते भोलेनाथ आहेत. आणि त्यांची मनापासून जर तुम्ही कुठलीही थोडी मोठी जशी होईल तशी जर मनापासून श्रद्धेने विश्वासाने सेवा केली तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचते. बघा, त्यामुळे जर तुम्हाला शक्य होईल तशी तुम्ही पूजा करा. असं नाहीये की हीच वस्तू पाहिजे, हीच गोष्ट पाहिजे, पण जी आहे ना त्यामध्ये, त्या वस्तूमध्ये तुम्ही फक्त श्रद्धेने विश्वासाने त्यांची पूजा आपल्याला करायची आहे. तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला गणपती पूजन करून घ्यायचं आहे. तर आपल्या देवघरामध्ये असलेली जी गणपतीची मूर्ती आहे त्याचं पूजन करू शकता किंवा तुम्ही इथे सुपारीचं सुद्धा पूजन करू शकता. सुपारी असो किंवा गणपतीची मूर्ती असो, ती तामणात घ्या. तिला तुम्हाला पाण्याने, पंचामृताने, पाण्याने अभिषेक घालायचा आहे. अभिषेक करत असताना ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः असं म्हणत अभिषेक करायचा आहे. नंतर ती मूर्ती बाहेर काढायची, स्वच्छ पुसून घ्यायची आणि तांदळाचं आसन देऊन त्यावर ठेवायची आहे. जर तुमच्याकडे जोड पान असेल विड्याचं त्यावर सुद्धा ठेवू शकता. त्याच्यावर ठेवल्याच्या नंतर त्याचं आपल्याला पंचोपचारे पूजन करायचं आहे. हळद, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहे, धूप, दीप नैवेद्य दाखवायचा आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. अवश्य तुम्ही या दिवशी शक्य असल्यास दुर्वा अर्पण करा, लाल फूल गणपतीला अर्पण करा. अशा प्रकारे सर्वात अगोदर गणपती पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, जर तुमच्याकडे शिवपार्वती यांचा कुटुंब, सर्व कुटुंब असलेला असा जर फोटो असेल तर अशा फोटो सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता. नसेल, नाही ठेवला तरी चालेल. आणि जर असेल तर आपल्याला तिथे पार्वती मातेचं आपल्याला पूजन करायचं आहे. गणपतीचं पूजन झाल्याच्या नंतर पार्वती मातेचं पूजन करायचं आहे. शिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पूजेसोबतच आपल्याला गणपतीचं आणि पार्वती मातेचं पूजन हे अवश्य करायचं आहे.
तर पार्वती मातेला आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यांना आपल्याला यथाशक्ती त्यांची ओटी भरायची आहे, त्यांना आपल्याला 16 शृंगार अर्पण करायचे आहेत. बघा या दिवशी ही गोष्ट करायला चुकू नका. या शिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीला 16 शृंगार अर्पण केल्याने आपलं अखंड सौभाग्य राहत असतं. त्यामुळे अवश्य या दिवशी आपल्याला पार्वती मातेला 16 शृंगार अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेलं शिवलिंग आहे त्याची आपल्याला पूजा करायची आहे. बघा आता तुमच्याकडे जे शिवलिंग असेल त्याची तुम्ही पूजा करू शकता. तर शिवलिंग आपल्याला घ्यायचं आहे तामणामध्ये, त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. अगोदर पाण्याने करायचा, नंतर पंचामृताने करायचा. पंचामृत दही दूध मध साखर आणि तूप हे एकत्र करायचं आहे किंवा एक सुद्धा पदार्थ तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून अभिषेक करू शकता. तर अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे. अभिषेक झाल्याच्या नंतर ती शिवपिंड आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही रुद्राभिषेकाचं या ठिकाणी पठण करू शकता. ज्या वेळेस आपला अभिषेक होऊन जाईल त्यानंतर शिवपिंड आहे तर ती आपल्याला एखाद्या बेलाच्या पानावर ठेवूनच आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर अशाच प्रकारे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि शिवलिंग बेलाच्या पानावर ठेवायची आहे आणि त्याच्यावर गळती लावायची आणि आपल्याला रुद्र पठण करायचं आहे. बघा रुद्राभिषेक करणं हे या दिवशी खूप महत्त्वाचं असतं. तर आता रुद्राभिषेक कसा करायचा याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की येईल, तोही तुम्ही नक्की बघा. त्यानंतर हे जे तीर्थ आहे अभिषेकाचं तीर्थ रुद्राभिषेकाचं तीर्थ हे तीर्थ घरातील सर्वांना द्यायचं आहे. घरामध्ये आजारी व्यक्ती असो लहान मुलं आहेत जे चिडचिड करतात त्यांच्यावर खूप प्रभावशाली असं हे तीर्थ आहे. नक्की घरातील सर्वांना आपल्याला हे तीर्थ द्यायचं आहे. नंतर उरलेलं जे तीर्थ आहे ते तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे. नंतर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे. शिवलिंगाला आपल्याला खाली बेलपत्र टाकून त्याच्यावर थोड्याशा अक्षदा टाकून त्याच्यावर शिवलिंग ठेवायचं आहे. नंतर शिवलिंगाला आपल्याला भस्म लावायचं आहे. तुमच्याकडे जर पिवळं लाल भस्म चंदन असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. अखंड अक्षदा आपल्याला अर्पण करायचे आहेत. लक्षात ठेवा शिवलिंगावर आपल्याला हळद कुंकू चुकूनही अर्पण करायचे नाही. शिवलिंगाला भस्म आपल्याला अर्पण करायचे आहे. आणि बघा त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडे बेलफूल असेल बेलफळ असेल ते सुद्धा तुम्ही तिथे अर्पण करू शकता. धोत्र्याचं फूल असेल धोत्र्याचं फळ असेल ते सुद्धा अर्पण करू शकता. पण आवर्जून या दिवशी आपल्याला पांढरी फुलं आणि बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचेच आहेत. जेवढे मिळतील तेवढे तुम्ही अर्पण करू शकता. आणि अर्पण करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करत राहायचा आहे. त्यानंतर शिवलिंगाची विधिवत पंचोपचारे आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. नंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये आपल्याला जे उपवासाचे जे पदार्थ असतात त्याचाच नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरती करत असताना गणपतीची नंतर देवीची आरती आणि नंतर भगवान शिवशंकरांची आपल्याला आरती करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे शिवरात्रीच्या दिवशी शिवांचं. त्यानंतर बघा मंडळी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 4 प्रहर सुद्धा ही सेवा करू शकता. आता 4 प्रहर सेवा कुठली आहे हे जाणून घेऊया. बघा मंडळी यंदा 26 फेब्रुवारीला शिवरात्रीची सुरुवात होत आहे. 11:08 शिवरात्र सुरू होत आहे आणि 27 फेब्रुवारीला 8:54 शिवरात्रीची समाप्ती होणार आहे. तर आपल्याला 4 प्रहर जर सेवा करायची असेल तर ते प्रहर कुठले आहेत हे जाणून घेऊया. बघा 26 तारखेला सायंकाळी 6:24 पहिला प्रहर सुरू होत आहे. सायंकाळी 6:24 ते 9:34 पर्यंत. दुसरा प्रहर सुरू होत आहे 9:34 ते मध्यरात्री 12:39 पर्यंत. आणि तिसरा प्रहर सुरू होत आहे 27 तारखेला मध्यरात्री 12:39 ते 3:45 पर्यंत. आणि चौथा प्रहर आहे पहाटे 3:45 ते 6:50 पर्यंत. या काळामध्ये आपल्याला हे 4 प्रहर आहेत. या प्रहरामध्ये आपल्याला जर शक्य झालं तर तुम्ही या प्रहरामध्ये सेवा करू शकता. पण नाही शक्य झालं तर निषिद्ध काळामध्ये आपल्याला आवर्जून सेवा करायची आहे. तर निषिद्ध काळ कुठला आहे तर 26 तारखेला मध्यरात्री 12:27 ते
1:16 आपल्याला हा निषिद्ध काळ मानलेला आहे। तर या काळामध्ये भगवान शिवशंकरांचे तत्व ही जास्त प्रमाणात पृथ्वी तलावर असते, म्हणून या काळामध्ये सेवा करण्याला खूप महत्त्व दिलेलं आहे। बघा, शक्य झाल्यास तुम्ही 4 प्रहर महादेवाची सेवा करू शकता, हे खूप महत्त्वाचं आहे। पण शक्य नाही झालं तर तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी निषिद्ध काळामध्ये तुम्ही करू शकता, आणि जर त्याही काळात नाही तर दिवसभरात कधीही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता। बघा मंडळी, या धकाधकीच्या जीवनात बरेच जण नोकर वर्ग आहेत आणि यांना एवढी मोठी सेवा करणं, पूजा करणं शक्य होत नाही, तर त्यांनी कशी अतिशय साध्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता। तर त्यांनी काय करायचं आहे, आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असतं, तर ते शिवलिंग ताम्हणात घ्यायचं आहे, त्याने त्याच्यावर पाण्याने अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना भगवान शिवशंकरांचा जो कुठला तुम्हाला मंत्र येतो तो मंत्र म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे। नंतर ते शिवलिंग उचलून आपल्या देवघरामध्ये जागच्या जागी एक बेलपत्र ठेवून त्याच्यावर आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे। शिवलिंगाला आपल्याला भस्म, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, आणि एक बेलपत्र जरी तुम्ही अर्पण केलं, एक पांढरं फुल अर्पण केलं तरी सुद्धा, बघा, कुठलीही सेवा करत असताना श्रद्धा महत्वाची असते, भाव महत्वाचा असतो। तुम्ही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अशी जरी पूजा केली तरी सुद्धा ती भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचेल। आणि नंतर नैवेद्य दाखवा, नैवेद्यामध्ये उपवासाचेच पदार्थ दाखवा, त्यानंतर आरती करा। अशी अतिशय साध्या पद्धतीने सुद्धा तुम्ही भगवान शिवशंकरांची सेवा, उपासना करू शकता। आणि बघा, या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्हाला शक्य असेल तर करा, नाही शक्य झालं तर शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्यायाचं पठण अवश्य करा। बघा, जास्त वेळ लागत नाही त्याला, तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता। युट्यूबवर आपल्या चॅनलवरती सुद्धा आलेला आहे, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल। तर अशा प्रकारे तुम्ही शिवलीलामृताचा 11वा अध्याय पठण करू शकता। महामृत्युंजय मंत्राचं सुद्धा या दिवशी आवर्जून आपल्याला पठण करायचं आहे। नंतर जर तुम्ही मंदिरामध्ये जर पूजा करणार असाल तर हे सर्व साहित्य ताटामध्ये घेऊन जायचं आहे आणि तिथे आपल्याला पूजा करायची आहे। पण बघा, आता बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये खूप मोठी पूजा वगैरे करू देत नाहीत, कारण या दिवशी खूप गर्दी असते। तर अशा वेळेस तुम्ही फक्त एक बेलपत्र, एक तांब्या भरून पाणी आणि एक पांढरं फूल जरी तुम्ही घेऊन गेलात आणि एवढं जरी शिवलिंगावर देवाचं नामस्मरण करत आणि तुमची इच्छा सांगत जर तुम्ही तिथे अर्पण केलं तरी सुद्धा तुम्हाला चालणार आहे। पण बघा, जर तिथे तुम्हाला पाणीही नाही अर्पण करू दिलं तर आपल्या घरचं पाणी घेऊन जायचं आणि आपल्या पायरीवर सुद्धा तुम्ही हे जल अर्पण करू शकता आणि तिथे सुद्धा एक बेलपत्र फूल अर्पण करू शकता। अशा प्रकारे सुद्धा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करू शकता। अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला विधिवत भगवान शिवशंकरांचं पूजन करायचं आहे। तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।